सर आवाज नाही येत आहे. सर आवाज नाही येत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय माझा? हो सर. स्क्रीन दिसते? हो यस सर. सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तर आज आपण नामाचा पार्ट मी थोडा नंतर घेतो. सर्वनामांपासून सुरुवात करूया. तर साधारणपणे सर्वनाम काय असतं? तर नामांचा पुनरुच्चार आणि पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. आता नाम सगळ्यांना माहिती आहे की एखादी वस्तू, एखादी कल्पना, एखादा प्रसंग, सजीव वस्तू, निर्जीव वस्तू यांना दिलेलं नाव म्हणजे नाम असतं. पण पुन्हा पुन्हा त्या नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हणतो. आपण साधारणपणे शब्दांच्या जाती, दोन जाती आहेत, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. तर त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे जे आहेत ते विकारी शब्द आहे आणि जे उभयान्वयी, क्रियाविशेषणाई, अव्यय, शब्दयोगी अव्यय, हे सगळे जे आहेत ते अविकारी शब्द आहेत. आता सर्वनाम काय आहे? तर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला सर्वनाम म्हणतात. तर सर्वनामाचे साधारणपणे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम हे प्रकार पडत असतात. आपण एक एक प्रकार अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडत असतात. बोलणाऱ्याचा, ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, किंवा ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचा यामध्ये संबंध येत असतो. व्याकरणात त्यांना पुरुष असे म्हणतात. साधारणपणे जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात तर ते हाय हॅलो केल्यानंतर सर्वप्रथम एकमेकांचा निरोप विचारतात. म्हणजे हा एक बोलतो, दुसरा ऐकतो, किंवा दुसरा बोलतो, पहिला ऐकतो, आणि दोघांच्या गप्पा चालू असताना तिसऱ्याचा जेव्हा विषय येतो, बरोबर आहे की नाही, मग त्याच्याविषयी आपण गप्पा मारतो, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. म्हणजे एकंदरीत काय, तर हे 3 वर्ग पडत असतात. बोलणारा, त्यानंतर ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलतोय तो. या साधारणपणे या 3 घटकांना किंवा व्यक्तीचा किंवा वस्तूंचा हा जो भाग आहे याला आपण पुरुष असे म्हणतो. आणि या 3ही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. ओके. आता ज्यावेळेस बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतं. मी, आम्ही, आपण, स्वतः. त्यानंतर ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. तू, तुम्ही, आपण, स्वतः. आणि ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतःबद्दल बोलू ते प्रथम पुरुषवाचक. त्याची उदाहरणं आहेत मी, आम्ही, आपण, स्वतः. द्वितीयमध्ये आपण समोरच्या बद्दल बोलतोय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये दोघं बोलताय पण बोलताना तिसऱ्या विषयी बोलताय तर ते आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तो, ती, ते, त्या या पद्धतीने हे आहे पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम.
म्हणजे आपण जे प्रकार बघणार आहोत ते 6 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पुढे आहे दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम काय आहे? तर जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ हा मोबाईल, ही गाडी, हे झाड, बरोबर आहे की नाही? म्हणजे जवळच्या वस्तू. लांबच्या वस्तू असतील तर तो मुलगा, ती छत्री, ते आंब्याचे झाड. म्हणजे दर्शक सर्वनाम मध्ये काय होतं की दर्शवण्यासाठी वापरलं जातं. मग एक तर ती जवळची वस्तू असेल किंवा दूरची वस्तू असेल. त्यानंतर आहे संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम काय आहे? तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. जो, जी, जे, ज्या, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यामध्ये जो आवडे सर्वांना, तो आवडे देवाला किंवा जो जी याचा संबंध जिथे जिथे येतो. जे पेराल ते उगवेल. याच्यामध्ये संबंध दर्शविला जातो. एका घटनेचा दुसऱ्या घटनेत. म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम असं म्हणत असतो. त्यानंतर पुढे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आपण प्रश्न विचारत असतो. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. तर प्रश्नार्थक सर्वनामांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केला जातो. त्याला म्हटलं जातं प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. त्यानंतर आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता कोण, काय ही सर्वनामे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. परंतु ते शब्द कोण आणि काय ही शब्द ज्यावेळेस प्रश्न विचारण्यासाठी न येता नामाबद्दल आलेली आहेत. कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत? हे जेव्हा आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ कोणी कोणास हसू नये. माहित नाही ना, म्हणजे कोणी कोणाला हसायचं नाहीये. हे माहितीये का? कोण हा व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, क्ष व्यक्ती आहे? नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये अनिश्चितता आहे. म्हणून त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. या जगाचे काय होईल कुणास ठाऊक. जगी सर्व सुखी असा कोण आहे. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. देवाच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार. तिकडे कोण आहे ते मला माहित नाही. कोणी यावे, कोणी जावे. कोण ही गर्दी? कोण ही गर्दी हा बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कोण ही गर्दी हा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? तर अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहे. त्यानंतर शेवटचा आहे आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक सर्वनाम काय आहे? तर आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतःसाठी करतो, स्वतः असा करतो, तर त्याला साधारणपणे आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण ही स्वतः दोन्ही सर्वनामे पुरुषवाचक असतात. हे बघा हा प्रश्न बहुतांशी बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. कन्फ्युजन कुठे असतं, की कारण आपण हा शब्द जो आहे, तो पुरुषवाचक मध्ये सुद्धा आलेला आहे बघा. इथे आपण शब्द आलाय म्हणजे प्रथम पुरुषवाचक मध्ये आलेला आहे आणि द्वितीय पुरुषवाचक मध्ये आपण शब्द आलेला आहे. आणि तोच शब्द आपण हे सर्वनाम अजून कुठे आलेले आहे? तर आपण हे सर्वनाम जे आलेलं आहे, ते आत्मवाचक मध्ये पण आलेलं आहे. मग दोघांमध्ये वेगळेपणा काय आहे? फरक कसा ओळखायचा? तर पुरुषवाचक आपण हे केवळ अनेक वचनात येतं. तर आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते. लक्षात ठेवायचंय. पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते. तर आत्मवाचक सर्वनाम आपण हे सर्वनाम तसे येत नाही. बरोबर आहे की नाही? आता उदाहरणार्थ आपण आलात आम्हाला आनंद झाला असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. सुरुवातीला आलेलं आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही आल्यामुळे किंवा असं एखादं वाक्य आपण तयार करू शकतो, की ज्याच्यामध्ये आपण हा शब्द सुरुवातीला आलेला नसावा, तो मध्यभागी आलेला असावा. म्हणजे आत्मवाचक सर्वनाम जे आहे, आपण हा जे सर्वनाम आहे आत्मवाचकचं, ते दोन्ही वचनांमध्ये येतं. एक वचनात येतं, अनेक वचनात येतं. तर पुरुषवाचक आपण हे केवळ अनेक वचनामध्ये येतं. आपण हे आम्ही, तुम्ही या अर्थाने ते, तेव्हा ते पुरुषवाचक असते
आणि आपण हे स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे उदाहरणार्थ आपण आलात, आम्हाला आनंद झाला असं जेव्हा आपण म्हणतो, तर ते आत्मवाचक येईल का पुरुषवाचक येईल? पुरुषवाचक. पुरुषवाचक येणार आहे. कारण ते उद्बोधन कोणासाठी केलंय? तर समोरच्यासाठी केलंय म्हणून ते पुरुषवाचक मध्ये जाणार आहे. जेव्हा आपण हे सर्वनाम माझ्या स्वतःसाठी येईल, तुमच्या स्वतःसाठी येईल, तुम्ही जेव्हा वाचत असाल, तुम्ही जेव्हा लिहित असाल, तर ज्यावेळेस तुम्ही तो स्वतःला लागू कराल, त्यावेळेस ते असणारे आत्मवाचक सर्वनाम. आता आपण या पुरुषवाचक सर्वनाम म्हणून काय उपयोग होतो? बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही. या वाक्यात आपण म्हणजे मी प्रथम पुरुष एकवचन आहे. म्हणजे आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ. तर या वाक्यात आपण म्हणजे आम्ही. आता ज्यावेळेस आपण हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणून आलं असेल, त्यावेळेस त्याची रचना अशा पद्धतीने असेल. आता इथे पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते असं जरी म्हटलेलं असलं, तरी ती शक्यता वर्तवलेली आहे. असं म्हटलेलं नाहीये, की आपण हे सुरुवातीलाच आलं पाहिजे असं नाहीये. तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणून उपयोग काय आलाय? तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही. या वाक्यात आपण म्हणजे मी आहे. म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ. या वाक्यात आम्ही हा प्रथम पुरुष अनेक वचनात आलेला आहे. आता शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, "आपण रडणे थांबवून बोलाल का?" तर या वाक्यामध्ये सुद्धा समोरच्याला उद्देशून म्हटलेलं आहे. म्हणून द्वितीय पुरुष एकवचन. "मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात." द्वितीय पुरुष अनेकवचन. "सुरेशने मला शाळेत सोडले, आपण मात्र आलातच नाही." तृतीय पुरुष अनेकवचन. इथे सर्वनामाला सुद्धा लाल रंगामध्ये रंगवलंय. नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले. तर ह्या सगळे जे 6 वाक्य आपण पाहिले, तिथे आपण हे सर्वनाम काय म्हणून आलेले आहे? तर आपण हे सर्वनाम समोरच्यासाठी आलेलं आहे. पुरुषवाचक म्हणून आले. आता आपण हे सर्वनाम स्वतःसाठी जेव्हा येतं, तेव्हा ते आत्मवाचक असतं. मग ते आत्मवाचक कसं ओळखायचं? मी आपणहून त्या ठिकाणी गेलो. म्हणजे मी आपणहून गेलो म्हणजे काय? मी स्वतः गेलो. जेव्हा स्वतःसाठी आपण हा शब्द वापरू, त्यावेळेस ते आत्मवाचक सर्वनाम. नागरिकांनी आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला. तो स्वतः उठला, गाणे म्हणू लागला. मी स्वतः त्याला पाहिले. तुम्ही स्वतःला काय समजतात? म्हणजे आत्मवाचक सर्वनामाची ही 2 उदाहरणं आहेत. आपण आणि स्वतः हे जर तुम्हाला दिसली, तर ती आत्मवाचक सर्वनामे आहेत. त्यानंतर आहे सर्वनामाचा लिंग विचार जर केला, तर हा प्रश्न विचारला गेला टी परीक्षेमध्ये. मराठीमध्ये मूळ सर्वनामे किती आहेत? प्रकार नाही बरं का, मूळ सर्वनामे किती आहेत? असा प्रश्न आहे. मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीमधले मूळ सर्वनाम आहेत. यातील लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3च आहेत. जे लिंगानुसार बदलतात. आता मी सर्वीकडे चालतो. नंतर अजून कोण चालतंय बघा. तू हा सगळीकडे चालतोय. कोण, काय, आपण आणि स्वतः ही जी 5 आहेत. मी, तू, कोण, काय, आपण स्वतः म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरची जी आहेत, ही लिंगानुसार बदलतात. तो, हा, जो या पद्धतीने. मग लिंगानुसार बदलणारे 3 आहेत. तोचा असेल तर तो, ती, ते. हा, ही, हे. जो, जी, जे. याशिवाय इतर सर्व सर्वनामांची 3ही लिंगातील रूपे मात्र सारखी असतात. मात्र तो, हा, जो हे जे सर्वनाम आहेत, ती बदलणारी आहेत. सर्वनामांचा वचन विचार जर आपण केला, तर सर्वनामांपैकी 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलतात. तर वचनभेद आता एक वचन अनेक वचन जर आलं तर सुद्धा अशी 5 सर्वनामे जे शिल्लक राहिली मी तू कोण काय आपण स्वतः ही जी शिल्लक राहिली मूळ सर्वनामांपैकी तर ते वचनाच्या वेळेस बदलतात म्हणजे वचन बदललं एक वचन असेल एक वचनात राहतील अनेक वचन असेल तर अनेक वचन उदाहरणार्थ मी आम्ही मी म्हणजे एकटा झाला आम्ही म्हणजे अनेक झाले तू तुम्ही तू म्हणजे एक झाला तुम्ही म्हणजे अनेक झाले
नंतर तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या. म्हणजे सर्वनामाचे लिंग व वचन ज्या नामाकरता आले असेल त्यावर ते अवलंबून असते. अशा तऱ्हेने हे सर्वनाम आहे. सर्वनामाचे मूळ प्रकार किती? मूळ सर्वनामे किती? तर 9. आणि सर्वनामाचे प्रकार विचारले, बघा मूळ सर्वनामे 9 आहेत आणि सर्वनामाचे प्रकार जर विचारले तर ते 6 आहेत. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक या पद्धतीने आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन फक्त पुरुषवाचक आणि आत्मवाचक मध्ये होऊ शकतं. तेवढी काळजी आपण घ्यायची आहे. चला पुढचं कोण वाचतंय आता? विशेषणाचं वाचतंय कोणी? विशेषण मी वाचते ते सर. सुतार मॅडम वाचा. विशेषण. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. विशेष ज्या नामाबद्दल विशेष अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात. विशेषणचे प्रकार: गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे प्रकार: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्त्ववाचक, अनिश्चित. गणनावाचक चे प्रकार: पूर्णांक, अपूर्णांक, साकल्य. गुणविशेषण ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण, अवगुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मोठी मुले, आंबट, शुभ्र, शूर, सुंदर, वाईट, दुष्ट इत्यादी. दुसरा प्रकार संख्या विशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्या विशेषण: पूर्णांकवाचक 1, 2, 3 अशा प्रकारे 100, लाख, कोटी. त्यानंतर अपूर्णांक वाचक पाव, अर्धा, पाऊण, 3 पंचमाक्ष. साकल्यवाचक दोन्ही, तिन्ही, चारही. त्यानंतर क्रमवाचक संख्या विशेषण: पहिला, दुसरा, 8वी, 60वे, 100वे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण: चौपट, दसपट, द्विगुणित, दुहेरी इत्यादी. पृथक्त्व वाचक संख्या विशेषण: 1, 1, 10, 10, 100, 100 इत्यादी. अनिश्चित सामान्य संख्या विशेषण: सर्व, थोडी, काही, इतर इत्यादी. सार्वनामिक विशेषण: सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. उदाहरणार्थ मी माझा, तू तुझा, तो त्याचा, आम्ही आमचा, तुम्ही तुमचा, ती तिचा, हा असला, असा, इतका, एवढा, अमका, तो तसा, तसला, तितका, तेवढा, तमका, जो जसा, असला, जसला, जितका, जेवढा, कोण, कोणता, केवढा, काय, कसा, कसला. त्यानंतर नामे धातुसाधित व अव्ययसाधिते यांचा विशेषणासारखा उपयोग होतो. नामसाधित विशेषणे: नामापासून साधलेली विशेषणे. उदाहरणार्थ समाज, सामाजिक, कला, कलावंत, सातारा, सातारी, नगर, नगरी, कोल्हापूर, कोल्हापुरी, राग, रागीट, माया, मायाळू, बुद्धिमान, धन, धनवान, कापड, कापड दुकान,
फळ फळभाजी. दुसरा प्रकार धातुसाधित विशेषण. धातूपासून बनवलेली विशेषणे. उदाहरणार्थ हस हसरा, पीक पिकलेला, रांग रांगणारा, वाह वाहती, पेट पेटती, बोल बोलकी. तिसरा प्रकार अव्ययसाधित विशेषणे. अव्ययापासून बनलेली विशेषणे. उदाहरणार्थ वर वरचा, खाली खालील, मागे मागील, पुढे पुढची इत्यादी. त्यानंतर अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण. विशेषणे सामान्यतः विशेषाच्या पूर्वी येतात. त्यांना अधिविशेषणे किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगला मुलगा सर्वांना आवडतो. तर यामध्ये चांगला सांगितले. त्यानंतर विधिविशेषण. काही वेळा विशेषण विशेषाच्या नंतर येतात. त्यांना विधिविशेषण किंवा उत्तरविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा हुशार आहे. गणेशचे अक्षर सुंदर आहे. क्रियाविशेषण. काही विशेषणे क्रियापदाबाबत अधिक माहिती सांगतात. अशा विशेषणांना क्रियाविशेषण असे म्हणतात. मात्र काही वेळा ती अव्यय नसतात, ती विकारी असतात. म्हणजे ती नामाच्या लिंग वचन यानुसार बदलतात. यांना क्रियाविशेषण सव्यय म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा चांगला खेळतो, मुलगी चांगली खेळते, ते चांगले खेळतात. या वाक्यात चांगला हे क्रियाविशेषण आहे, मात्र ते कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत आहे, म्हणून ते क्रियाविशेषण सव्यय आहे. शहाणा शहाणी, शहाणे शहाण्या, मोठा मोठी मोठे मोठ्या. थँक्यू मॅडम. त्यानंतर सुतार मॅडम, थँक्यू. ओके. हा, ओके. ओके, याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं तर जसं सर्वनाम आहे तसं विशेषण आहे. विशेषणामुळे काय होतं की त्या नामाची व्याप्ती मर्यादित होते आणि त्याचं एक गुणवैशिष्ट्य सांगितलं जातं. नामाबद्दल विशेष माहिती सांगितली. उदाहरणार्थ चतुर, कावळा, बरोबर आहे. म्हणजे तो कावळा चतुर. कोण चतुर आहे? तर कावळा चतुर आहे. हुशार, मुलगा. कोण हुशार आहे? मुलगा हुशार आहे. म्हणजे त्या मुलाबद्दलची विशेष माहिती. पण त्याची व्याप्ती काय करतो? तो मर्यादित करतो. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि विशेष म्हणजे काय? तर ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. आता विशेषणाचे प्रकार कोणते पडतात? आता ज्या नामाबद्दल जेव्हा माहिती अधिक सांगितली जाते त्याला आपण विशेष्य म्हणतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. विशेषणाचे प्रामुख्याने 3 प्रकार: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता याच्यामध्ये संख्या विशेषणाचे पुन्हा उपप्रकार आहेत. ते जवळजवळ 5 उपप्रकार आहेत: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित. गणनावाचकचे पुन्हा 3 उपप्रकार आहेत: पूर्णांक गणनावाचक, अपूर्णांक गणनावाचक, साकल्य गणनावाचक, संख्या विशेषण. तर ही संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत. यांच्यावर प्रश्न विचारले जातात. आता गुणविशेषण म्हणजे काय? तर ज्या विशेषाच्या योगाने नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण अथवा अवगुण. आता गुणविशेषणामध्ये फक्त गुणच असले पाहिजे असं नाही. एखाद्याचा वाईट गुण असेल तो सुद्धा गुणच आहे. कशासाठी? ग्रामर दृष्ट्या. तो सामाजिक दृष्ट्या तो गुण वाईट असेल, पण व्याकरण दृष्ट्या त्याचा तो गुण हा गुणविशेषणामध्ये मोडतो. बरोबर आहे की नाही? म्हणून असं गुण असेल किंवा अवगुण असेल, तो नामाबद्दल जी माहिती देतोय मग ती गुण संदर्भात असेल किंवा अवगुणा संदर्भात, तर त्यावेळेस त्याला म्हटलं जातं गुणविशेषण. मोठी मुले, आंबट द्राक्ष, बरोबर आहे की नाही, शुभ्र कपडा, शूर सरदार, सुंदर मुलगी, वाईट म्हणजे वाईट घटना किंवा एखादं नाम असेल त्या नामाबद्दलची माहिती. दृष्ट रावण, दुष्ट रावण. मग या पद्धतीने ही जी शब्द आलेले आहेत, मग गुण असतील किंवा अवगुण, असे जेव्हा वाक्यामध्ये दर्शवले जाईल तो शब्द अंडरलाईन केलेला असेल आणि तुम्हाला सर विचार आवाज येत नाहीये.
आवाज येत नाहीये माझा? येतोय सर. येतोय ना, आवाज येतोय ना माझा? तुम्ही येत आहे सर. काय काय? सर कमी आवाज येतो. येत नाही. आवाज येत नाहीये का? येतोय आवाज सर क्लिअर. थोडं रेंज मध्ये या तुम्ही. आता येतोय आवाज? हो सर. येतोय का आता? येतोय सर. ओके ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढे आहे संख्या विशेषण. आता ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण म्हणतात. आता संख्या विशेषणामध्ये संख्येचा उल्लेख असेल. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे गणनावाचक. गणनावाचक मध्येही उपप्रकार आहेत पूर्णांकवाचक. आता गणना म्हणजे काय, तर काउंटिंग लक्षात ठेवायचं. मग ती एक तर पूर्णांकात असेल, अपूर्णांकात असेल किंवा साकल्य. आता पूर्णांक म्हणजे काय, तर जिथे पूर्ण अंकाचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ 1, 2, 3, 100, लाख, कोटी हे झाले पूर्णांकवाचक. अपूर्णांकवाचक म्हणजे काय, पाव, अर्धा, पाऊण, 3/5 म्हणजे 3/5. जिथे अपूर्ण संख्येचा बोध होतोय त्या वाक्यामध्ये चतकूर भाकरी, पावशेर दूध, अर्धा किलो साखर देन अपूर्णांकवाचक. साकल्यवाचक मध्ये काय, तुम्ही दोन्ही छान मार्कांनी उत्तीर्ण झाले, दोन्ही, तुम्ही तिन्ही, तुम्ही चारही, तर याला म्हणतात साकल्यवाचक. त्यानंतर पुढे आहे क्रमवाचक संख्या विशेषण. मग यामध्ये पहिला, दुसरा, त्याचा पहिला क्रमांक आला, त्याचा दुसरा क्रमांक आला, ती वर्गामध्ये 8वी आली, 60वे पुष्पगुप्तांना आम्हाला आनंद होतोय, 100वी पुस्तकाची आवृत्ती, अशा पद्धतीचे शब्द आले तर ते क्रमवाचक. क्रमवाचक म्हणजे काय, तर पहिला संपला तर दुसरा येणार आहे. त्यानंतर आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक मध्ये काय, चौपट, 10पट, तुम्हाला भेटून मला द्विगुणित आनंद झाला, बरोबर की, तुम्हाला दुहेरी यश मिळाले, असे वाक्य आले. तर दुहेरी शब्द काय म्हणून आलेला आहे, तर तो आवृत्तीवाचक म्हणून आलेला आहे. पृथकत्व वाचक मध्ये येतोय ना आवाज? हो सर. हो सर. ओके. पृथकत्व वाचक मध्ये मग एक पार्ट केलेला असतो. उदाहरणार्थ 10-10च्या गटाने या, 100-100 सैनिकांची तुकडी, एक जण या, असं जेव्हा आपण म्हणतो तर पृथकत्व वाचक म्हणजे एक प्रकारचा भाग केलेले असतात, तेव्हा त्याला म्हटलं जातं पृथकत्व वाचक. आणि अनिश्चित असेल त्याला अनिश्चित किंवा सामान्य संख्या विशेषण असेल तर याच्यामध्ये सर्व. आता सर्व म्हणजे किती माहित नाहीये, थोडी म्हणजे किती माहित नाही, थोडी साखर द्या म्हणजे समोरच्या स्त्रीला वाटेल की थोडी म्हणजे नेमकी किती द्यायची, बरोबर आहे की नाही. काही जणांनी इकडे जा, तर किती जणांनी कुठे जा माहित नाही. तर हे जे शब्द येतात ते अनिश्चित संख्या विशेषणासाठी येतात. म्हणजे गणनावाचक मध्ये आपण जर विचार केला तर साधारणपणे गणनावाचक मध्ये क्रमवाचक मध्ये क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि सामान्य संख्या विशेषण. तर ही जी प्रकार आहेत संख्या विशेषणामध्ये, तर हे प्रकार मात्र लक्षात ठेवायचे आहेत, कोणत्या प्रकाराला कोणतं उत्तर येणार आहे. त्यानंतर सार्वनामिक विशेषणांमध्ये काय होतं की सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण. मी माझा, तू तुझा, तो त्याचा, आम्ही आमचा, तुम्ही तुमचा, ती तिचा, हा असेल तर असला, असा, इतका, एवढा, अमका, असला नवरा नको ग बाई, असं वाक्य आलं. मग असला शब्द अंडरलाईन राहिला. विचारलं हे कोणतं विशेषण आहे, तर हा शब्दापासून तयार झालाय हा असला. असला नवरा नको ग बाई म्हणजे असला हे काय झालं, सार्वनामिक विशेषण. तो, तसा, तसला, तितका, तेवढा, तमका, जो या सर्वनामापासून तयार झालेलं सार्वनामिक विशेषण आहे. जसा, जसला, जितका, जेवढा, कोण, कोणता, केवढा, काय, कसा, कसला, तर या पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे आहे नामे, धातू साधिते व अव्यय साधिते यांचा विशेषणांसारखा उपयोग. आता नाम साधित विशेषण म्हणजे काय, तर नामापासून तयार झालेले विशेषण. मग नामापासून कोणतं विशेषण तयार झालं, समाज, सामाजिक, कला, कलावंत, सातारा, सातारी, नगर, नगरी, कोल्हापूर, कोल्हापुरी चप्पल म्हणतो आपण जसं, राग, रागीट, माया, मायाळू, बुद्धिमान, बुद्धी, बुद्धिमान, धन, धनवान, कापड, कापड दुकान, फळ, फळभाजी,
म्हणजे नामांपासून जे विशेषण तयार झाले तो एक भाग. नंतर आहे धातू साधित विशेषण. धातूपासून तयार झालेले विशेषण, उदाहरणार्थ हस हसरा, पीक पिकलेला, रांग रांगणारा, वाहा वाहती, पेट पेटती, बोल बोलकी. मग ही जी विशेषणं तयार झाली ही धातू साधित आहेत. अव्यय साधित मध्ये काय, तर अव्ययांपासून बनलेली विशेषणे, वर वरचा, खाली खालचा, मागे मागील, पुढे पुढची, या पद्धतीने. आणि अजून एक प्रकार असतो, एक अधिविशेषण असतो आणि एक विधिविशेषण असतो. याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. अधिविशेषण म्हणजे काय, तर विशेषतः सामान्यतः विशेषाच्या पूर्वी जे येतात त्यांना अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण म्हणतात. चांगला मुलगा सर्वांना आवडतो, गोड फळे सगळे खातात. आता काय झालंय की नामाच्या अगोदर जे विशेषण आलंय त्यामुळे याला म्हटलं जातं अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण. आणि नामानंतर जेव्हा विशेषण येतं तेव्हा विधिविशेषण. मुलगा हुशार आहे, मुलगी चपळ आहे, गणेशचे अक्षर सुंदर आहे. म्हणजे जे विशेषण आलंय ते नंतर आलंय म्हणून ते झालं विधिविशेषण. अधिविशेषण, विधिविशेषण. आधी म्हणजे नामाच्या अगोदर आलेले विशेषण आणि विधिविशेषण म्हणजे नामाच्या नंतर आलेले विशेषण. त्यानंतर आहे क्रियाविशेषण. काही विशेषण क्रियापदाबाबत अधिक माहिती सांगतात, अशा विशेषणांना क्रियाविशेषण म्हणतात. मात्र काही वेळा ती अव्यय नसतात, ती विकारी असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होतो लिंग वचन विभक्तीनुसार, म्हणजे ती नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात, त्यांना क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे मुलगा चांगला खेळतो, मुलगी चांगली खेळते. आता लिंग बदललं तर विशेषण बदललेलं आहे. चांगला चांगली चांगले, बरोबर आहे की नाही. चांगला हे क्रियाविशेषण आहे, मात्र ते कर्त्याचं लिंग बदललं, वचन बदललं तर यानुसार बदलत आहे, म्हणून ते क्रियाविशेषण आहे. असेच उदाहरण जर पाहिलं तर शहाणा शब्द आहे, शहाण्याचं क्रियाविशेषण शहाणी होतं, शहाणे होतात. शहाण्याला शब्दांचा मार असं आपण वाक्य बोलतो, तर शहाण्याला शब्दांचा मार, मग शहाण्या हा शब्द क्रियाविशेषण म्हणून आलेला आहे. मोठा मोठी मोठे मोठ्या, बरोबर आहे की नाही. तर या पद्धतीने आहे. पुढचा भाग आहे क्रियापद. कोण वाचतंय क्रियापदाबद्दल? सर मी त्याच्यामध्ये वाचते. प्रियंका शिंदेने हात वर केला होता मगाशी. बर, कोण वाचतंय? चला वाचा. सर मी वाचू? नेहा मॅडम का? हो. हा, वाचा वाचा. थोडा माईक आवाज वाढवा, थोडा मोबाईल जवळ धरा, हेडफोन असेल तर जवळ धरा आणि वाचा. मग स्टार्ट. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. उदाहरण, एक गाय दूध देते, दोन मुलांनी खरे बोलावे, तीन आमच्या संघाने ढाल जिंकली. या वाक्यामध्ये देते, बोलावे, जिंकली या शब्दांनी वाक्यातील क्रिया दाखविल्या आहेत. तसेच त्यांनी नवऱ्याचा अर्थही पूर्ण केला आहे. त्यामुळे अशा शब्दांना क्रियापदे म्हणतात. आई रोज देवाला जाऊन येते. या वाक्यात दाखवणारे दोन शब्द आहेत, जाऊन व येते. हे शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवतात. पण जाऊन या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. येते या क्रियावाचक शब्दाने तो अर्थ पूर्ण होतो. म्हणून जाऊन हे क्रियापद नसून वाक्यात येते हे क्रियापद आहे. धातू वरील वाक्यात येते या क्रियापदात मूळ शब्द ये हा असून त्याला ते हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यापासून येते हे क्रियापदाचे रूप बनलेले आहे. क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. धातू साधिते किंवा कृदंते. धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात. उदाहरणार्थ, बस बसतो, बसला बसतात. धातूंपासून बनलेली ही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. मात्र गाणे गाऊन गाताना ही देखील धातूपासून तयार झालेली रूपे आहेत. ती वाक्याला अर्थ पूर्ण करत नाहीत. उदाहरणार्थ, त्याने सर्वांना गाऊन मंत्रमुग्ध केले, तो आता गात नाही. या वाक्यांमध्ये गाऊन गात या क्रियावाचक शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे गाऊन गात ही केवळ धातू साधिते आहेत.
धावणे आरोग्यासाठी चांगले आहे. धावणे धातुसाधित असते क्रियापद. या मुली पूर्वी फार चांगल्या गात. या वाक्यातील गात हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते म्हणून हे क्रियापद आहे. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदंते असे म्हणतात. धातुसाधिते वाक्यांच्या शेवटी कधीच येत नाहीत. ते वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात. धातुसाधिते नाम विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात. फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधिते क्रियापदाचे काम करते. अशा प्रकारे वाक्यातील क्रिया दाखवण्याबरोबरच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द ही क्रियापदाची व्याख्या महत्वाची आहे. वाक्यात क्रिया दाखवणारे आणखी काही शब्द असू शकतात पण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. उदाहरणार्थ, जहाज समुद्रात बुडताना मी पाहिले. फसणाऱ्याकडे आपण लक्ष देऊ नये. तंबाखू खाणारी माणसे कर्करोगाला बळी पडतात. या वाक्यामध्ये बुडताना, हसणारा, खाणारी हे शब्द त्या वाक्यांमध्ये क्रिया तर दाखवतात मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत म्हणून ती क्रियापदे नाहीत. ती धातुसाधिते आहेत. क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असला तरी सर्वच क्रियापदे क्रिया दाखवतात असे नाही. त्याने मुलाला मारले. या वाक्यातील मारले हा शब्द मारण्याची क्रिया दाखवितो. रावण दुष्ट होता. राम राजा झाला. मी विद्यार्थी आहे. या वाक्यातील होता, झाला आहे हे शब्द कोणतीही क्रिया दाखवित नाही. तरीही त्या शब्दांना क्रियापदे म्हणावे लागेल कारण ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. कर्ता व कर्म. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात. कर्ता म्हणजे क्रिया करणारा. हा कर्ता क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे कर्म. वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोग किंवा कल असतो ते त्याचे कर्म. वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात? कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला नारा हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा म्हणजे तो कर्ता मिळतो. उदाहरणार्थ 1. राम आंबा खातो. या वाक्यात खातो या क्रियापदातील खा या धातूला नारा हा प्रत्यय लावून खाणारा कोण असा प्रश्न विचारला की राम हे उत्तर मिळते म्हणून राम हा कर्ता. वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापदाने दाखवलेली क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा. ती क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते ते त्याचे कर्म. वरील उदाहरणात खाण्याची क्रिया कोणावर घडते? आंब्यावर म्हणून आंबा वाक्यातील कर्म. 2. मी बैलाला मारतो. या वाक्यात मारणारा कोण? मी म्हणून मी हा वाक्यातील कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडते? बैलावर म्हणून बैल हे कर्म. 3. विद्यार्थी प्रामाणिक आहे. या वाक्यात असणारा कोण? विद्यार्थी म्हणून विद्यार्थी हा या वाक्यातील कर्ता. प्रामाणिक असण्याची क्रिया कोणावर घडते? विद्यार्थ्यावरच म्हणजे येथे क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही म्हणून या वाक्यात कर्म नाही. हे अकर्मक क्रियापद आहे. 4. मला दूध आवडते. या वाक्यात आवडते हे क्रियापद आहे. आवड हा मूळ धातू आहे. आवडणारे काय? दूध म्हणून या वाक्यात दूध हा कर्ता आहे. त्याला थंडी वाजते. थंडी हा कर्ता. राजाला मुकुट शोभतो. मुकुट हा कर्ता. मला चंद्र दिसतो. चंद्र हा कर्ता. क्रिया करणारा तो कर्ता व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म. तर वाचू ना.
क्रियापदाचे प्रकार दुसरं कोणतरी वाचतंय? यस, कोणी वाचतंय क्रियापदाचे प्रकार? मग नंतर मी एक्सप्लेन करणार आहे. हो सर. तर मी वाचू? क्रियापद कोण वाचतं? तृप्ती मोरे. तृप्ती मॅडम वाचा. बाकीच्यांनी म्यूट करा. क्रियापदाचे प्रकार. नंबर 1 सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण मॅडम होण्यास तुमचा करण्याची आवाज मोठ्याने येत नाही, तृप्ती मॅडम. हो सर. थांब. हा क्रियापदाचे प्रकार. आता आला नंबर 1 बघा. सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्माचं आलेले क्रियापद ते क्रियापद. उदाहरण गवळी. नंबर 1 गवळी धार काढतो. नंबर 2 अनुराग निबंध लिहितो. नंबर 3 मुकुंद लाडू खातो. वरील वाक्यांना पूर्ण अर्थ आहे, मात्र या वाक्यातील अनुक्रमे धार, निबंध, लाडू या कर्मामुळे त्या वाक्यांना अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजेच काढतो, लिहितो, खातो या क्रियापदांना त्या वाक्यातील कर्माची जरुरी आहे. अन्यथा वाक्यांना अर्थ प्राप्त होऊ शकला नसता. म्हणून काढतो, लिहितो, खातो ही सकर्मक क्रियापदे आहेत. नंबर 2 अकर्मक क्रियापद. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते. उदाहरण नंबर 1 मी रस्त्यात पडलो. नंबर 2 आज दीपावली आहे. नंबर 3 राम उद्या पुण्याला जाईल. वरील वाक्यातील मी रस्त्यात पडलो या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. मी पडलो यात पूर्ण अर्थ आहे. पडलो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही, म्हणून पडलो हे क्रियापद अकर्मक आहे. तसेच आहे, जाईल या क्रियापदांना कर्माची गरज नाही, त्यामुळे ती देखील अकर्मक क्रियापदे आहेत. म्हणजे वाक्यात कर्म नसले तरी वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यास क्रियापद सक्षम असते. काही अकर्मक धातू असं, नस, हो, उठ, बस, नीज, झोप, रड, पड, सड, मर, धाव, थांब, शक, जाग, झीज, वाढ, झड, जळ, उजळ, ओरड, धीर, सळसळ, राह, वाह, उमल, जग, जन्म, पीक, वाज, बीज, रूज, शीज इत्यादी. द्विकर्मक क्रियापदे. काही वाक्यांमध्ये क्रियापदांना अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्मे लागतात. अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे म्हणतात. उदाहरण नंबर 1 गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. नंबर 2 आजीने नातवाला गोष्ट सांगितली. नंबर 3 तिने भिकाऱ्याला पैसा दिला. वरील वाक्यात शिकवतात, सांगितली, ही क्रियापदे सकर्मक असून त्यांना 2 कर्मे आहेत. पहिल्या वाक्यात शिकवणारे कोण? गुरुजी. गुरुजी हा कर्ता. शिकवण्याची क्रिया कोणावर घडते? व्याकरण व विद्यार्थी या दोन्हींवर. यातील वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात व व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. वरील वाक्यात व्याकरण, गोष्ट, पैसा ही प्रत्यक्ष कर्मे आहेत, तर विद्यार्थ्यांना, नातवाला, भिकाऱ्याला ही अप्रत्यक्ष कर्म होत. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते. उभयविध क्रियापदे. जे एकच क्रियापदे हे 2 वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात. उदाहरण कापले, आठवले, स्मरले, लोटले, मोडले, उघडले इत्यादी. नंबर 1 त्याने घराचे दार उघडले यात उघडले हे सकर्मक क्रियापद. त्याच्या घराचे दार उघडले यात उघडले हे अकर्मक क्रियापद. नंबर 2 रामाने धनुष्य मोडले यात मोडले हे सकर्मक क्रियापद. ते लाकडी धनुष्य मोडले यात मोडले हे अकर्मक क्रियापद. विधानपूरक. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान नाही.
अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. परंतु काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो. उदाहरण: राम झाला, मुलगा आहे. नंबर 3, आंबा निघाला. उपरोक्त उदाहरणामध्ये झाला आहे आवाज बंद झाला मॅडम तुमचा. दुसरं कोणी वाचतंय अजून? सर मी वाचते. प्रमिला मॅडम वाचा. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्याने सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. परंतु काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो. उदाहरणार्थ: 1 राम झाला, 2 मुलगा आहे, 3 आंबा निघाला. उपरोक्त उदाहरणामध्ये झाला आहे, निघाला ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची आवश्यकता असते. जसे राम राजा झाला, मुलगा हुशार आहे, आंबा नासका निघाला. या वाक्यामध्ये राजा, हुशार, नासका हे शब्द अपुरी विधाने पूर्ण करतात. अशा शब्दांना विधानपूरक किंवा पूरक असे म्हणतात. संयुक्त व सहायक क्रियापदे. 1 क्रीडांगणावर मुले खेळू लागली. 2 आपणही आता खेळू. पहिल्या वाक्यातील खेळू हा शब्द खेळण्याची क्रिया दाखवतो, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही. दुसऱ्या वाक्यातील खेळू या क्रियावाचक शब्दाने मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून दुसऱ्या वाक्यातील खेळू हे क्रियापद होय. पहिल्या वाक्यातील क्रिया खेळू लागली या 2 शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते. केवळ लागली या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. खेळू लागली या संयुक्त शब्दात खेळू हे धातू साधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास म्हणजे क्रियापदाचे रूप बनवण्यास सहाय्य केले म्हणून लागली हे सहाय्यक क्रियापद होय. खेळू लागली हे क्रियापद धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे. म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होते, पण त्याला एक अट असते, ती म्हणजे या संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला हवी. या 2 वेगवेगळ्या क्रिया असून चालणार नाही. उदाहरणार्थ: 1 बाळ एवढा लाडू खाऊन टाक. 2 बाळ एवढा लाडू खाऊन जा. पहिल्या वाक्यातील खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. येथे खाण्याची व टाकण्याची अशा 2 क्रिया नसून खाऊन टाक याचा अर्थ खा यातील 2 शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो. दुसऱ्या वाक्यातील खाऊन जा या शब्दात खाण्याची व नंतर जाण्याची अशा 2 वेगवेगळ्या क्रिया आहेत. म्हणून खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. जा हे मुख्य क्रियापद असून खाऊन हे धातू साधित आहे. थँक्यू मॅडम. आता प्रमिला मॅडम त्याचबरोबर अजून 2 वाचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये माझे तृप्ती मोरे मॅडम होत्या आणि अजून एक मॅडम होत्या, काय नाव त्यांचं, तर छान वाचन केलंय त्यांनी. आपण वाचन याच्यासाठी करतो की एक प्रकारची रिव्हिजन व्हावी म्हणून. तर आपण क्रियापद म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया, मग क्रियापदाचे प्रकार बघूया. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याच्यात छान छान काय म्हणतात त्याला संदर्भ देऊन आपल्याला स्पष्टीकरण केलेलं आहे, ते एकदा समजून घेऊया. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. तर वाक्याचा अर्थ केव्हा पूर्ण होतो, जेव्हा तो क्रियावाचक शब्द त्याला जोडला जातो. आता गाय दूध,
आता गाय दूध म्हटल्यानंतर ते वाक्य पूर्ण होत नाही. तर गाय दूध देते. देते या शब्दामुळे त्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला. मुलांनी खरे, काय खोटे माहित नाही, पण मुलांनी खरे बोलावे. तर बोलावे हा काय झालं? क्रियापद झालं. बरोबर आहे की नाही? आमच्या संघाने ढाल जिंकली. जिंकली हे शब्द क्रियापद आहे, त्यामुळे वाक्याचा अर्थ या ठिकाणी काय होताना दिसतोय आपल्याला? पूर्ण होताना दिसत आहे. आता देते, बोलावे, जिंकले या क्रिया दाखवलेल्या आहेत. अशा शब्दांना क्रियापदे असं म्हटलं जातं. आई रोज देवाला जाऊन येते. आता या वाक्यामध्ये दोन शब्द आहेत, जाऊन व येते, हे दोन शब्द आहेत. हे शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवतात. पण जाऊन या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. येते या शब्दाने सुद्धा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून जाऊन हे क्रियापद नसून येते हे क्रियापद आहे, लक्षात ठेवा. छान वाक्य बघा, आई रोज देवाला जाऊन येते. तर इथे येते हे क्रियापद आहे. आता सगळ्यात महत्वाचं, धातू म्हणजे काय? तर वरील वाक्यामध्ये येते या क्रियापदात मूळ शब्द ए हा असून त्याला ते हा प्रत्यय लागलाय आणि त्यापासून क्रियापदाचे हे रूप तयार झालंय. तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. आता धातू वेगवेगळे असतात. हस, हस नावाचा धातू आहे, मग त्याच्यापासून काय क्रियापद तयार होईल सांगा बरं? हस नावाचा धातू आहे, कुठलं क्रियापद तयार होईल? हसरा. नाही, हसरा नाही होणार, हसतो. एक हसले. लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय? क्रिया पूर्ण दाखवायची ना. तो मुलगा हसतो. हस नावाचा काय आहे? हा धातू आहे आणि त्याच्यापासून काय तयार झाला? हसतो हे क्रियापद तयार झालेलं आहे. रड, रड हा धातू आहे, रडतो, रडते. पळ असेल तर पळतो, धाव असेल तर धावतो. हे जे ना, रड, पळ, हस, बस हे धातू आहेत आणि मग क्रिया जेव्हा दाखवतात ते त्यावेळेस मग त्यांचं क्रियापदामध्ये रूपांतरण होतं. मग जेव्हा रड हा शब्द येतो तो प्रत्यय रहित आहे. मग रडतो मध्ये कोणता प्रत्यय जोडलं गेलं त्याला? तो हा शब्द, तो हे प्रत्यय जोडलं म्हणून ते क्रियापद झाले. आता धातू झाला, आता धातू साधिते किंवा कृदंते. आता धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात. तर उदाहरणार्थ बस या धातूचं काय होईल? बसतो, बसला, बसतात. बरोबर आहे की नाही? ही रूपे सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. मात्र गाणे, गाऊन, गाताना. आता मगाशी मॅडम बोलल्या होत्या की रडचं काय लिहिलं होतं? रडता किंवा रडका किंवा हसरा असं जे तयार केलं होतं, तर ती वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. म्हणून ज्यावेळेस मध्ये गाणे, गाऊन, गाताना हे देखील धातूचीच रूप आहेत, पण ती मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. या वाक्यांमध्ये गाऊन, गात ही केवळ धातू साधिते आहेत, म्हणजे ते क्रियापद नाहीत. बघा, 3 कन्सेप्ट आहेत, धातू, त्यानंतर धातू साधित आणि तिसरं आहे क्रियापद. बरोबर आहे की नाही? धावणे आरोग्यासाठी चांगले असते. धावणे हे धातू साधित झालं आणि असते हे क्रियापद झालं. या मुली पूर्वी फार चांगल्या गात असत किंवा गात, तर गात हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते म्हणून ते क्रियापद आहे, लक्षात ठेवा. धातूला विविध प्रत्यय लागून अपुरी क्रिया दर्शविणाऱ्या शब्दांना धातू साधिते म्हणतात किंवा कृदंते म्हणतात. ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. बघा, हसणारा असेल तर हस हा धातू झाला, हसणारा हे कृदंत किंवा धातू साधित झालं आणि हसतो हे क्रियापद झालेले. या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि त्याची वैशिष्ट्य काय? धातू साधिते वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही, ते वाक्याच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी येतात. धातू साधिते नाम विशेषण व क्रिया विशेषणाचं काम करतात. फक्त संयुक्त क्रियापदामध्येच धातू साधिते क्रियापदाचं काम करतात. हे सेंटेन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मुले शाळेत जाऊ लागली. आता मुले शाळेत जाऊ लागली, जाऊ लागली हे संयुक्त क्रियापद आहे आणि जाऊ हा जो धातू साधित आहे किंवा कृदंत आहे, तो जा या मूळ धातूचं रूप आहे, लक्षात ठेवा. तिथे जातो म्हटलं असतं तर ते क्रियापद आहे, परंतु इथे तो क्रियापदाची भूमिका बजावतो या वाक्यामध्ये. म्हणून ज्या वेळेस संयुक्त क्रियापदाचं वाक्य असेल त्यावेळेस धातू साधित हे क्रियापदाचं काम करत असतं. त्यानंतर पुढे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय?
जहाज समुद्रात बुडताना मी पाहिले. हसणाऱ्याकडे आपण लक्ष देऊ नये. तंबाखू खाणारी माणसे कर्करोगाला बळी पडतात. तर याच्यामध्ये बुडताना, हसणारा, खाणारी ही क्रिया दाखवतात, पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून ती धातू साधिते आहेत. क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असला तरी सर्वच क्रियापदे क्रिया दर्शवितात असं नाही. त्याने मुलाला मारले, या वाक्यातील मारले हे शब्द मारण्याची क्रिया दाखवतो. रावण दुष्ट होता, राम राजा झाला, मी विद्यार्थी आहे, या वाक्यांमधील होता, झाला, आहे हे शब्द कोणतीही क्रिया दाखवित नाही. तरीही शब्दांना क्रियापदे म्हणावे लागेल, कारण ते शब्द वाक्याचा अर्थ काय करतात, पूर्ण करतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर आम्हाला कर्ता कर्म क्रियापद ओळखता येत नाही. क्रियापद तर 3रीचा 4थीचा 5वीचा पोरगाही ओळखेल, पण कर्ता आणि कर्म ओळखताना बऱ्याच जणांना अडचण होते. तर साधारणपणे वाक्यात क्रियापदाने दाखवली क्रिया करणारा जो असतो तो कर्ता असतो, आणि कर्ता जी क्रिया करतो ते असतं त्याचं कर्म, किंवा ज्याच्यावर क्रिया करतो ते त्याचं कर्म असतं. आता हे कसं ओळखायचं, वाक्यातील कर्ता कर्म कसा ओळखायचा, तर उदाहरणार्थ राम आंबा खातो. मग आता राम आंबा खातो, मग त्या खातो मधला एक धातू घ्यायचा. कुठला धातू येईल, खा, आणि खा शब्दाला नारा शब्द जोडायचा. मग काय, खाणारा. मग पुन्हा प्रश्न विचारायचा स्वतःला, खाणारा कोण, तर राम, म्हणून राम हा काय झाला, कर्ता झाला. बरोबर आहे की नाही. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण जर आपण घेतलं, राहुल अभ्यास करतो. मग आता मूळ धातू कोणता झाला, राहुल अभ्यास करतो मध्ये, बोला पटकन. अभ्यास. नाही ना अभ्यास. मॅडम, राहुल अभ्यास करतो, धातू बघता आला पाहिजे. कर करतो, कर करतो हे कर क्रियापद आहे, फक्त कर, कर कर. हा धातू आहे. मी आता मगाशी सांगितलं, हसतो, हस हा धातू आहे. रडतो, रड हा धातू आहे. पळतो, पळ हा धातू आहे. धावतो, धाव हा धातू आहे. बसतो, बस हा धातू आहे. अजून किती सांगू तुम्हाला, हे सगळे धातू असतात. मग या धातू ओळखायचा. आता मी काय वाक्य दिलं होतं, राहुल अभ्यास करतो, मग धातू कोणता याच्यात, कर. कर कर, बरोबर. मग या कर शब्दाला नारा शब्द कर. जोडतो. कुठला शब्द तयार झाला, नारा. करणारा करणारा. नारा करणारा. जोडा मग आता. तर जोडा ना, मी जोडायला लावलं ना, करणारा. मग पुन्हा प्रश्न विचारायचा, कोणाला विचारायचा, करणारा कोण. घरच्यांना कोण नाही, करतो? आपल्या स्वतःलाच विचारायचा, वाक्य पाहून. करणारा अभ्यास कोण कोण, करतो, मग काय करणारा, अभ्यास करणारा कोण, राहुल. म्हणून करता कोण झाला, राहुल. राहुल झाला. हे असं ओळखायचं असतं. एक वाक्य देतो, पटकन मला सांगा. राम गावाला जातो. जातो जाणारा जाणारा कोण, जाणारा कोण, राम. मग राम हा काय झाला, कर्ता झाला. असं ओळखायचंय. हा, मग वाक्यातील आता आता कर्ता कसा शोधायचा समजलं का तुम्हाला. क्रियापदाच्या मागे लागायचं, तिथला धातू घ्यायचा, त्याला नारा शब्द लावायचा, आणि आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा, खाणारा कोण, करणारा कोण, बसणारा कोण, फिरणारा कोण, जाणारा कोण, रडणारा कोण, असं विचारायचं. त्या वाक्यात बघायचं, कोण आहे रडणारा, कोण आहे हसणारा, कोण आहे बोलणारा. मग तो म्हणजे असतो क्रियापदामधला कर्ता. आता कर्ता ओळखता आला, मग आता कर्म कसं ओळखायचं, तर कर्म शब्द ओळखताना, कर्म ओळखताना मुख्य क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही कोणावर घडते असा प्रश्न विचारायचा. मग ती क्रिया ज्या वस्तूवर घडते, ज्या प्राण्यावर घडते, ज्या घटनेवर घडते, ते असते कर्म. आता वरील उदाहरणामध्ये खाण्याची क्रिया कोणावर घडली, आंब्यावर. आता राहुल अभ्यास करतो, मग करण्याची क्रिया कोणावर घडली, अभ्यासावर. म्हणून अभ्यास काय झालं, कर्म झालं. हे बघ, खाली एक वाक्य दिले, मी बैलाला मारतो. मग काय करायचं, मारणारा कोण, मी मी. मी हे काय झालं, कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर होते, बैलाला. बैलावर. बैल हे काय झालं, कर्म. मग तुमचं मन तुम्हाला म्हणे बैल हे कसं काय कर्म होऊ शकतं, असं नसतं. कारण क्रिया कोणावर होते, वाक्यानुसार
बैलावर, म्हणून बैल हे कर्म. विद्यार्थी प्रामाणिक आहे. आता तुम्ही म्हणणार आहे नारा कस काय लावू आहे नारा. आता इथे थोडं वाक्य बदलेल आपलं. वाक्यात असणारा कोण असं म्हणायचंय. असणारा आहे असेल तर असणारा, मग विद्यार्थी हा झाला कर्ता. बरोबर. मग पुन्हा प्रामाणिक असण्याची क्रिया कोणावर घडते आता इथे. प्रामाणिकवर घडेल का. विद्यार्थ्यावरच घडेल. म्हणून वाक्य बघायचं. असणारा विद्यार्थी, मग कोण आहे प्रामाणिक. विद्यार्थीचे. म्हणजे क्रिया, आता याला कसं म्हणतात आमच्या मराठीच्या भाषेत, क्रिया त्याच्यापासूनच सुरू झाली आणि क्रिया त्याच्यावरच येऊन संपली. असं जेव्हा वाक्य असतं त्यावेळेस कर्ता आणि कर्म एकच व्यक्ती असतो. या वाक्यामध्ये विद्यार्थी हा कर्ता पण आहे आणि विद्यार्थी हा कर्म पण आहे. हे लक्षात ठेवायचं. क्रिया कहा से शुरू हुई, कहा खत्म हुई, हे शोधायचंय तुम्हाला. मला दूध आवडते. आता आवड हा धातू आहे. आता आवड हा मूळ धातू आहे. मग आवडणारे काय. दूध. आता तुम्ही 100% परीक्षेला जाणार, तिथं इतकं छान लिहिणार तुम्ही, तुम्हाला प्रश्न राहील मला दूध आवडते, या वाक्यातला कर्ता कोण. आणि मी तुम्हाला लिहून देतो 100% बॉन्ड पेपरवर, 1,00,000च्या बॉन्ड पेपरवर. तुम्ही तिथं जाऊन ये ना, मला शब्द लिहून येणार. कारण तुम्हाला मला शब्द इतका जवळचा वाटतो, तुम्हाला असं वाटतं मला म्हणजे हा कर्ता आहे. असं नाही. धातू शोधायचा. आवडणारे काय. दूध हा कर्ता आहे. समजलं का आता. त्याला थंडी वाजते. त्याला थंडी वाजते. मग पुन्हा प्रश्न विचारायचे. वाजणारी कोण. थंडी. तिथं जाऊन त्याला लिहू नका. थंडी हा कर्ता आहे. लक्षात ठेवा. इथे राजाला मुकुट शोभतो. हे वाक्य जर आलं, पुन्हा सांगतो, महाराष्ट्रातली तमाम पोरं राजाला काय मानतात. कर्ता मानतात. हा तुमचा गोड गैरसमज आहे. म्हणून शोभणारा कोण. मुकुट. राजा नाहीये शोभणारा, मुकुट शोभणार आहे. म्हणून मुकुट हा कर्ता आहे. बरोबर आहे की नाही. आणि शोभण्याची क्रिया कोणावर घडते. राजावर. म्हणून राजा हे काय झालं. कर्म झालं. घाबरून सांगू नका. हे रिअल सांगते तुम्हाला. मला चंद्र दिसतो. दिसणारा कोण. चंद्र. दिसण्याची क्रिया कोणावर होते. तुझ्यावर होते का. क्रिया करणारा तो आणि क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म. हे वाक्यानुसार बदलणार आहे. लक्षात ठेवा. विद्यार्थी प्रामाणिक आहे. या वाक्यामध्ये विद्यार्थी हा कर्ता पण होता आणि विद्यार्थी हा कर्म पण होत. पण मला चंद्र दिसतो. बरोबर आहे की नाही. मग दिसणारा चंद्र आहे आणि दिसण्याची क्रिया सुद्धा कोणावर होते. कोणावर होते दिसण्याची क्रिया. मलावर होते का चंद्रावर. चंद्रावर. दिसण्याची क्रिया चंद्रावर होते. मला तुम्ही इथे कन्फ्युज होऊ नका. आता हे जी PDF मी पाठवेल ना, हे वाक्य लिहून घ्या. आणि हे जे 4-5 वाक्य आहेत ना, तुम्ही तलाठीचा पेपर काढा, ग्रामसेवकचा काढा, TETचा काढा. यांच्याकडे दुसरे वाक्य नाही आहेत. हे जे प्रश्न काढतात ना, यांच्याकडे हेच वाक्य असतात. थंडी, मुकुट, चंद्र, विद्यार्थी, हे जे वाक्य आहेत ना, मला दूध आवडते, हे वाक्य परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा येतात. म्हणून हे लिहून ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. आता क्रियापदाचे प्रकार अतिशय सोपे आहेत. सकर्मक क्रियापद, ज्या क्रियापदामध्ये कर्म असतं. बरोबर आहे की नाही. म्हणजे अर्थ पूर्ण करायचं असेल, कर्म असेल, तर ते सकर्मक क्रियापद असतं. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण जर विचार केला, एक गोष्ट फार महत्वाची आहे याच्यामध्ये. आता तुम्ही कर्ता कर्म ओळखायला लागले. बरोबर आहे की नाही. आजपर्यंत आपण त्याला ओळखत काही बोललो का. तुम्हीच म्हणताय. तर ते ओळखायचं असतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं कसं असतं की आपण ठरवून घेतलेले साचेबद्ध अभ्यास आहे आपल्या लहानपणापासून. माझा पण होता. पण मी गेल्या 14-15 वर्षापासून हे फार शिकवतो मी. त्यामुळे हे फार तोंडपाठ झालंय माझं. तर त्यामुळे हे समजून घेणं फार गरजेचं आहे
आणि होणाऱ्या शिक्षकाने, ज्यांना शिक्षक व्हायचं ना, त्यांनी हे शिकलंच पाहिजे, कारण आपली पुढची पिढी आहे. त्यांना पण समजलं पाहिजे कर्ता कसा ओळखावा, कर्म कसं ओळखावं, बरोबर आहे की नाही. आता सकर्मक क्रियापदामध्ये कर्म असतो. आता पुन्हा गवळी धार काढतो असं वाक्य आलं, मग काढणारा कोण? गवळी. गवळी. बरोबर आहे की नाही. लिहिणारा कोण? अनुराग. 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 खाणारा कोण? मुकुंद. मुकुंद. मग गवळी, अनुराग आणि मुकुंद हे काय झाले? कर्ता. आणि काढण्याची क्रिया कोणावर झाली? हॅलो. हा बोला ना. हा ताई. हो हो. बरं. आता याच्यामध्ये काढण्याची क्रिया कोणावर झाली? धार. धार, बरोबर. म्हणून धार हे कर्म झालं. आणि निबंध म्हणजे लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? अनुरागवर नाही झाली, निबंधावर झाली. म्हणून निबंध हे काय झालं? निबंध हे काय झालं? क्रिया. कर्म झालं. लाडू हे कर्म झालं, निबंध हे कर्म झालं, धार हे कर्म झालं. या कर्मांमुळे त्या वाक्यांना काय झालाय? अर्थ प्राप्त झालाय. हे कर्म ज्या ज्या क्रियापदांच्या वाक्यात असतं त्यांना म्हणतात सकर्मक क्रियापद. बरोबर. काढतो, लिहितो, खातो ही काय झाली? सकर्मक क्रियापद. नंतर आकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या क्रियामध्ये, ज्या वाक्यामध्ये काय नसेल? कर्म नसेल. म्हणजे काय होईल? क्रिया कोणापासून सुरू होईल? कर्त्यापासून. आणि संपेल कुठे? कर्त्याजवळच. आता उदाहरणार्थ, मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण? मी. पडण्याची क्रिया कोणावर मी. झाली? माझ्यावर. माझ्यावरच झाली, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे लगेच तुम्ही परीक्षेला जाऊन असं लिहू नका, रस्त्यात हे कर्म आहे असं लिहू नका. कारण पडण्याची क्रिया माझ्यावरच झाली आणि पडणारा पण मीच होतो. आज दीपावली आहे, मग असणारी कोण? दीपावली. दीपावली आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे ती क्रिया कोणावर होते? दीपावलीवर होते. राम उद्या पुण्याला जाईल. जाणारा कोण? राम. जाण्याची क्रिया कोणावर होते? पुण्यावर होते का? राम. कामावरच होते. म्हणजे इथे कर्माचं काम नाहीये. हे सगळे क्रियापद जे आहे ते अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे पडण्याची क्रिया कर्त्यावर घडली, ती क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. मी पडलो यात पूर्ण अर्थ आहे. पडलो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही, म्हणून पडलो ही क्रियापद अकर्मक आहे. आहे, जाईल हे जेव्हा येतात त्यावेळेस कर्माची गरज नसते, त्यामुळे ती देखील अकर्मक क्रियापदे आहेत. म्हणजे वाक्यात कर्म नसले तरी वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यास क्रियापद हे सक्षम असते. आता काही अकर्मक धातू आहेत. यामध्ये अस, नस, हो, उठ, बस, नी, झोप, रड, पड, सड, मर, धाव, थांब, शक, जाग. आता ही जी आहेत ही अकर्मक धातू आहेत. हे आपण क्रियापद यांचे तयार करू शकतो. असतो, नसतो, होतो, उठतो, बसतो, निसतो, झोपतो, रडतो, पडतो, सडतो, मरतो, धावतो, थांबतो, शकतो, जागतो, झिजतो, वाढतो, झडतो, जळतो, उजळतो, ओरडतो, घोरतो, सळसळतो, राहतो, वाहतो, उमलतो, जन्मतो, पिकतो, वाचतो, भिजतो, रुजतो, शिजतो. हे जे आहेत ना, हे सगळे अकर्मक धातू आहेत आणि त्यांच्यापासून तयार झालेले क्रियापद मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर आहे द्विकर्मक क्रियापद. एक प्रकार असा आहे की कर्म असतं म्हणून सकर्मक. एक प्रकार क्रियापदाचा असा आहे की त्याच्यात कर्म नसतं म्हणून ते अकर्मक. आणि एक प्रकार असा आहे की त्याच्यात दोन दोन कर्म असतात. अशा क्रियापदांना म्हटलं जातं द्विकर्मक क्रियापद. काही वाक्यामध्ये क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी दोन कर्मे लागतात, अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापद म्हणतात. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. आता याच्यामध्ये दोन प्रकार असतात पुन्हा. एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि एक असतं अप्रत्यक्ष कर्म. आता वस्तुवाचक जेवढे असतील ना ते प्रत्यक्ष कर्म असतं. आता वस्तुवाचक म्हणजे काय? आपण देऊ कोणती गोष्ट शकतो? मोबाईल देऊ शकतो, कधी गोष्ट देऊ शकतो, काही देऊ शकतो. जे देऊ शकतो ना ते असतं प्रत्यक्ष कर्म आणि जे देऊ शकत नाही ते अप्रत्यक्ष कर्म. आता उदाहरणार्थ वाक्य बघा.
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आता असं वाक्य आलं तर याच्यामध्ये 2 कर्म आहेत. मग पहिल्या वाक्यात शिकवणारे कोण? गुरुजी. आणि शिकवण्याची क्रिया कोणावर झाली? विद्यार्थ्यावर पण झाली आणि व्याकरणावर झाली. मग आता विद्यार्थ्यांना शिक्षक काय देत आहे? व्याकरण देत आहे. आणि व्याकरण हे काय झालं? प्रत्यक्ष कर्म. हा, आणि विद्यार्थ्यांना हे काय झालं? अप्रत्यक्ष कर्म. आता ते ओळखायचं कसं? ज्याला ना शब्द लावलेला असेल, द्वितीय व्यक्ती असेल, म्हणजे स लाते, स ला नाते, त्यातला ना शब्द आहे ना, ना लावलेला असेल त्याला, ते काय असतं? अप्रत्यक्ष कर्म. हा, आणि म्हणजे जिथे जिथे व्यक्ती आली ते अप्रत्यक्ष, जिथे जिथे वस्तू आली ते प्रत्यक्ष. आता आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आता सांगितलं हे क्रियापद आहे, पण याच्यामध्ये द्विकर्मक क्रियापद 2 कर्म आलेले आहेत. त्यामध्ये कोणते 2 कर्म आलेत? नातवाला आणि गोष्ट. मग गोष्ट काय झालं? प्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष. जी गोष्ट दान जाते. आणि व्यक्तिवाचक काय आला? नातू आला. म्हणून नातू. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. पैसा काय झालं? प्रत्यक्ष कर्म. भिकारी काय झाला? अप्रत्यक्ष. व्यक्तिवाचक कोण कोण आहे? विद्यार्थी, नातू आणि भिकारी. जे व्यक्तिवाचक असतात ते अप्रत्यक्ष. व्याकरण, गोष्ट, पैसा हे काय आहेत? वस्तुवाचक आहेत. म्हणून ते प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म असे 2 कर्म एकत्र आले तर त्याला म्हणतात द्विकर्मक क्रियापदे. आता जर मी लेक्चर असंच चालू ठेवलं तर ह्या कर्म, कर्ता, क्रियापदामध्ये तुम्ही सगळं काय होणार? विसरून जाणार. मग कंटिन्यू करायचंय का उद्या घ्यायचं? आता उद्या गेलं म्हणजे डोक्यावरून गेलं याचा अर्थ. नाही सर, म्हणजे अजून वाचून घेऊ आपण. काय थोडं काय? गोंधळ होण्याची शक्यता आहे हा, त्यामध्ये. बरं आपण थांबूया. काही काळजी करू नका. हे एकदा वाचलं ना, इतकं इंटरेस्टिंग आहे. पुन्हा पुन्हा वाचा, समजेल तुम्हाला. नाही समजलं युट्यूबला लेक्चर टाकतो, पुन्हा पुन्हा ऐका ते. सो गुड नाईट. आपण पुढे ओके कंटिन्यू सर. करूया. आणि हे तुम्हाला नुसतं टीईटी साठी नाही, हे जे मी सांगतोय ना, हेच काय म्हणतात त्याला सेंट्रल पॉइंट आहे. हेच परीक्षेला पुन्हा पुन्हा विचारतात आणि मुलं तिथेच गोंधळ करतात आणि तिथेच आपण मागे पडतो. त्यामुळे हे जे महत्वाचे मुद्दे, क्लास का लावायचा असतो? तर हे समजून घेण्यासाठी क्लास लावायचा असतो. बाकी सगळ्यांना येतं नाम म्हणजे काय. तिसरीतल्या शेंबड्या पोरालाही माहिती आहे नाम म्हणजे काय, सर्वनाम काय. तसा अर्थ नाही. याच्यामध्ये जे बारकावे असतात, सूक्ष्म बारकावे असतात, हे सूक्ष्म बारकावे आपल्याला समजून घ्यायचे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. आणि तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही आपण टीईटी क्लासला जॉईन करूया. आणि मी लवकरच सीटीईटी पेपर 1 चे पण क्लास घेणार आहे. आणि तुमच्यासाठी फक्त 500 फीज मी घेतोय. कारण मला आहे ना 10-15 माझे विद्यार्थी त्यांचा इतका फोन येतोय, सर तुम्ही क्लास घ्या, क्लास घ्या. तर ते आपण जास्त वेळ नाही, 30-35 मिनिटं. आणि ते काही नाही हो, सीटीईटी पेपर तर तुम्ही सहज क्वालिफाय व्हाल. फक्त तुम्ही 2-3 महिने क्लासला राहा कोठावदे सरांच्या. मागच्या वर्षी माझी 40 पोरं सीटीईटी क्वालिफाय आहेत. त्यातले आता 15 पोरं शिक्षक झालेले आहेत. हे मी तुम्हाला लिहून देतो बॉन्ड पेपरवर. त्यांना फोन करून तुम्ही विचारून घ्या काय झालं होतं असं. सो मला काय, माझं त्याचा गर्व नाही, मला उलट आनंद होतो की आपले विद्यार्थी मोठ्या संख्येने कुठेतरी जाताय, लागताय, नोकरी लागताय, याचा एक वेगळा आनंद असतो. ओके. आणि आपली फीस पण खूप जास्त नाहीये. हे फक्त आहे ना, मी पण मला फ्लो मध्ये राहायला आवडतं म्हणून मी क्लासेस घेतो. तशी क्लासेस घेण्याची आवश्यकता नाहीये. पण यामुळे एक वेगळा आनंद मिळतो आणि लोक जोडले जातात. सो उद्या सगळ्यांनी 9 वाजता जॉईन होऊया. गुड नाईट, शुभरात्री. हॅलो सर. सर सीटीटी सेकंड पेपर पण घ्या ना सर. नाही ना, सेकंड पेपरचा आहे ना तो सिलेबस जरा थोडं काय आहे, मुलांचे वेगवेगळे विषय आणि ते कन्फ्युजन होऊन जातं माझं सगळं. त्यामुळे पेपर 1 वरच थोडा फोकस आहे. बरं मी एकदा सिलेबस तो एकदा चेक करतो सीटीईटी 2 चा. तुम्हाला पण न्याय देता आला नोट्स पाहिजे. दिल्या तरी चालतील सर. हा, नोट्स मिळाल्या तरी चालतील. बरं चला मी प्रयत्न करतो. सीटीईटी सेकंड पेपर. सेकंड पेपरचे सर. बरं सर पेपरचं हे भरायचं होतं, ऍप्लिकेशन भरायचं होतं, त्या संदर्भात थोडं गायडन्स करा. भरला नाही का फॉर्म अजून?
आणि उद्या भरते मी, वेळ नाही भेटला पेपर मला. 1 का पेपर 2? पेपर 2 साठी भरते. बरं बोला काय अडचण आहे? म्हणजे हिंदी किंवा मराठी दोघं लँग्वेज घेतल्या तर चालतात की त्याला इंग्लिश असलीच पाहिजे? म्हणजे मेथड नुसार लँग्वेज असते का? नाही त्याचा काही नाही संबंध चालतात नाही. मॅडम. काय फर्स्ट problem आणि नाही. सेकंड लँग्वेज तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. पण मी या मताचा आहे मराठी जरूर घ्या. कारण मग ती आपली अच्छा. फॅमिलियर लँग्वेज आहे. सर. त्याच्यामुळे चांगले मार्क्स मिळतात आपल्याला. 30 पैकी तिथे हा. किमान टार्गेट 22चं ठेवा तुम्ही. पेपर सेकंडमध्ये तुम्ही जर हिंदीतून जर चांगली कमांड असेल हिंदीवर, तर हिंदी घ्या किंवा अच्छा. इंग्रजी आपल्याला उलट सोपं जाईल त्याच्यामध्ये. तिथले तुम्ही 18 मार्क्स धरा. 22 आणि 18 किती झाले तुमचे? 22 आणि 18 40 मार्क झाले. किती मार्क 40. राहिले आता? 50 मार्क राहिले. म्हणजे 5 घटकांपैकी 2 घटकांमध्येच किमान आपण 40 मार्क्स मिळवले पाहिजे. उरलेले 3 घटक मग आपण आपले जे विषय असतात ना, त्यानुसार ते मार्क्स आपण मिळवले पाहिजे. या पद्धतीने थोडं एक टार्गेट ठेवायचं. प्रत्येक विषयामधून किमान 20 मार्क्स आपण काढत गेलो ना, तर 100 मार्क्स हम्म. होतात आणि आपण CTET क्वालिफाय होत असतो. ओके? हम्म. ठीक आहे. चला हो मी सर. प्रयत्न करतो CTET पेपर 2चे पण क्लास घेण्याचा. हो सर. चालेल. चालेल ठीक आहे. आणि मॅडम छान व्यवस्थित माहिती भरा बरं का. जे कोणी आता काय म्हणतात त्याला फॉर्म भरणार आहेत हो. ते. काम करताय तुमचं त्यांच्यासाठी. क्वालिफिकेशन बघा. डी.एड आहे की हो. बी.एड आहे. मग त्यानुसार पेपर सिलेक्ट करा. पेपर 1 द्यायचा का पेपर 2 द्यायचा ते पण सिलेक्ट करा. नंतर गोंधळ होतो. आता एक कुठल्यातरी एक विद्यार्थिनीचा फोन आला होता. तर त्यांचं झालेलं आहे डी.एड. आणि अच्छा. त्यांनी फॉर्म भरलाय पेपर 2चा. ₹1000 वाया गेले त्यांचे तिथंच. त्यांना म्हटलं तुमचं डी.एड आहे तर तुम्ही पेपर 1च भरायला पाहिजे. बरं तुम्ही पूर्वी क्वालिफाय झाल्या समजा उदाहरणार्थ, तर 1 तुम्हाला किती वर्षापूर्वी पेपर, पण आता 4 वर्षाचा बी.एड ज्यांचं असेल त्यांनाच पेपर दोघं पण देता येतात. हां, बरोबर. या हो सर. ऑप्शन आले. काय म्हटलं तुम्ही आता? हॅलो? बाहेर आपल्याकडे 2 वर्षाचा बी.एड आहे ना, तर अदर स्टेट्समध्ये 4 वर्षाचा कोर्स आहे बी.एड. मग बरोबर. त्यांचा जो असेल त्यांनाच दोघं पेपर अपीअर होता येतं. हां, बरोबर. आपल्याकडे 2च वर्षाचं आहे त्याच्यामुळे बरोबर. काही हरकत नाही. आणि सर बोला ना. कास्टचं मेन्शन केलं तर म्हणजे काही हे नाही ना होणार पुढे काही प्रॉब्लेम, कारण व्हॅलिडिटी नाहीये. व्हॅलिडिटी का कसं असतं मॅडम, व्हॅलिडिटी तुम्ही नोकरीला लागलात ना, नाही नंतर मॅडम, हां. नाही लागत ना आता ते. नाही लागत पण नाही आणि जर समजा तुम्हाला काढायचीच असेल हो. तर नोकरी लागल्यानंतरही काढता येते. मी स्वतः हो माझं सर. वैयक्तिक उदाहरण देतो. मी पार 5-6 वर्षानंतर काढली होती व्हॅलिडिटी माझी. जेव्हा मला सांगितलं अच्छा. की तुमची व्हॅलिडिटी लागणार आहे, मग तेव्हा मी तर माझी चालेल. हॅलो सर. हां, सर बोल. 1 मिनिट. सर माझं डी.एड आणि बी.एड दोन्ही झालंय. तर मग मला सीटेट पेपर 2 साठी पण मी फॉर्म भरलाय. तर मग ते योग्य नाही का? योग्य आहे ना, मी तुम्हाला चालेल. काय सांगू, दोघांसाठी क्वालिफाय आहेत मॅडम. तुम्हालाच संधी तर जास्त आहेत ना. पेपर 1 पण आणि पेपर 2 पण देता येईल तुम्हाला. ओके सर. हो. ठीक आहे. चलो गुड नाईट. सर अजून बी.एड काही कोणाला असल्यानंतर शंका? हॅलो? बीएड झाल्यानंतर पेपर 1 देता येतो का? मी ते फक्त बीएड, डीएड नाही. फक्त बी.एड ना? मग आता हा विषय होय. आपला तोच होता ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 वर्षाचं बी.एड आहे. इतर स्टेट हम्म. जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये 4 वर्षाचं आहे. म्हणून त्यांना दोन्ही ठिकाणी परवानगी आहे. NCTEचे जे नियम आहेत ना, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन जे भोपाळची इन्स्टिट्यूट आहे ना, ती ठरवत असते हे हम्म. नियम. त्याच्यावर बराच काथ्याकूट अजूनही चालू आहे. मागे आलं होतं की बी.एडचे पण 1ली ते 5वीला चालतील, पण महाराष्ट्रामध्ये नाही झालंय ते अजून. नाही चालत. अदर स्टेटमध्ये काही ठिकाणी आहे वाटतं ते. पण आपल्याकडे नाही. बरोबर आहे की नाही? बी.एड आहे ते फक्त पेपर 2 साठीच अपीअर होऊ शकतं. हां, पेपर 2 साठीच तुम्ही अपिअर होऊ शकतात. अनुभव म्हणून द्यायचा असेल द्या. कारण मग फक्त वरचे ₹200 टाकायचे असतात माझ्या मते. 1200 द्यावे लागतात. पण मग जर तुमचं ते क्वालिफाय नसेल तर मग कशाला उगाच क्वालिफिकेशन नसेल तर मग एकच कुठलातरी पेपर द्या आणि दोघं क्वालिफाय तुमची इलिजिबिलिटी असेल, तर मग दोन्ही पेपर द्यायचे. काही हरकत नाही. ओके. सो गुड नाईट. अजून कोणाला काही अडचण आहे? नाही. नाही. चला गुड नाईट. थँक यू. सर 1 मिनिट सर. बी.एड 2 वर्षाचं आहे माझं. तर मग त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना? काय प्रश्न विचारला तुम्ही? बी.एड 2 वर्षाचं झालेलं आहे. मग तुम्ही पेपर 1 देताय का पेपर 2?
सर दोन्ही पण माझं डीएड बीएड दोन्ही पण आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं दोघं मॅडम. तुम्हाला सगळे दरवाजे खुले आहेत मॅडम. पेपर 1, पेपर ओके 2, टीईटीचा पेपर 1, टीईटीचा पेपर 2. म्हणजे तुम्ही हा. प्रायमरी शिक्षक म्हणून लागू शकता, तुम्ही 6वी ते 8वी ला लागू शकतात. आणि जर तुम्ही टीईटी, सीटीटी क्वालिफाय नसलात, सध्याचा नियम सांगतो, तर 9वी ते 12वी ला पण लागू शकतात. ओके. पण आता नवीन असा एक रूल येतोय की 12वी पर्यंत टीईटी अनिवार्य करण्याच्या मार्गावर येते आता, हे निवडणुका झाल्यानंतर. म्हणजे 9वी 12वी आतापर्यंत नव्हतं ना टीईटीचं, ते पण येण्याची शक्यता आहे. म्हणजे सगळ्यांना होलसेल, म्हणजे काही दिवसांनी म्हणतील बालवाडीवाल्याने पण टीईटी द्यायची आता. ठीक आहे. चला, गुड नाईट. वरती जोरदार पेपर 1 इझी असतो पेपर 2 पेक्षा. ज्यांचं बीएड आणि डीएड दोघे झालेले आहेत त्यांनी पेपर 1 वरती जास्त फोकस करावं. नमस्कार. हा, पेपर 1 आहे ना लवकर क्वालिफाय होतो. अहो इतका सोपा आणि पेपर असतो ना, ऍप्लिकेशन बेस जास्त आहे तिथे. ये इस बच्चे को पढ़ना नहीं आता, आप क्या करोगे, बस झालं. मग ते ओळखता आलं पाहिजे बरं का, नाही तर ते सगळे पर्याय सारखेच वाटतात. हा एक हो सर. त्याच्यामुळे थोडं हिंदी पण आलं पाहिजे आपल्याला. मराठीमध्ये तर होईलच आपलं. मराठी चांगलं करा. मराठीची लँग्वेज फर्स्ट लँग्वेज ज्याने घेतली ना, इतकं इझी असतं ना, पटकन पेपर सोडवता येत. हो सर, मी तुमच्याकडेच नाही का मागच्या वेळेस क्लास लावला होता, पहिल्याच याच्यामध्ये पास होऊन गेली. काय नाव तुमचं, मला थांबा ऐकू द्या. नाव कोण बोलतंय? माधुरी तांबे. हा, माधुरी मॅडम. येस येस येस. आणि आपलं टेट परीक्षा दिली नव्हती का मग तुम्ही आता? टेट पण दिलेली आहे ना सर, 92 मार्क्स होते. आणि कॅटेगरी कोणती आहे? ओबीसी. ओबीसी आहे का? बरं, फेज सेकंडची वाट बघा तुम्ही आता. झालं तर होऊन जाईल काम तुमचं. हम्म? हो सर, तेच. थोडं टेटला, तुमचा टेटचा सुरुवातीला पेपर होता का नंतर होता? सुरुवातीलाच होता सर, म्हणजे जे हा. 28 अहो, जे त्याच्यानंतर सुरुवातीला होते ना सोपे ते झाले. लयच मागे राहून गेले. नंतरच्या मुलांना आयडिया येऊन गेली पेपरची. हो त्यांनी हो, तेच अभ्यास न प्रॉब्लेम करता झाला. ते थुक्के मारून दिले. खरं तर ती टेट परीक्षा आहे ना, एवढी खास झालेलीच नव्हती खरं सांगायला गेलं. हो सर, कारण मी त्यांना नाही काही हो, माहितीच तेच. नाही पोरांना. एका महिन्यात पेपर घेऊन मोकळं करून दिलं त्यांनी. हम्म. म्हणजे त्यांनी थोडं, आता ठीक आहे, इतके वर्ष वाट पाहिली, झालं बुवा. चला, काही हरकत नाही, पण निगेटिव्ह नाही राहायचं या बाबतीत. कारण मग नाही अजून सर. नाही नाही, मी म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळ्यांना सांगतोय, कारण होप सोडू नका. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, अजून 6 महिन्यांनी टेट होणार आणि पुन्हा भरती होणार. हे लिहून घ्या आपल्याकडं. म्हणून आता शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची गरज पडत नाही. नाही. आता तुम्ही अभ्यास केला, आता क्वालिफाय राहिला, तर नंतर मग हे होणार नाही. आता काही महाशय असे आहेत, सगळे पेपर पास आहेत आणि त्यांनी टेट परीक्षा पण दिली, पण त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही. एका मॅडमचा फोन आला, त्यांना 118 मार्क्स होते मॅडम. अहो, त्यांना आता फुकटात नोकरी मिळत होती झेडपीची. त्यांनी काय हो. केलं, त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही. मुलं ना फ्लो सोडून देतात, फ्लो सोडला की गेला विषय. असं. आणि काहींनी रजिस्ट्रेशन केलं पण टीईटी पास आउटचं काहीच टाकलं नाही त्याच्यामध्ये. हा, असंही झालेलं आहे काही असे जण. पण मुलं आहे. हो. बरोबर बरोबर. त्यामुळे मग ते थोडं काळजीपूर्वक या गोष्टी करायच्या. थोड्या टेक्निकल, नुसतं कंटेंट नाही, टेक्निकली पण आपण थोडं आता पुढे आलं पाहिजे. ओके. सो गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू. हो सर, थँक्यू. सर थँक्यू, गुड नाईट.